A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। मुस्लिम सेवा संघातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन। येथील नूरी बाबा उर्स निमित्त मुस्लिम सेवा संघ हिंगोली जिल्ह्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दिनांक 13 सप्टेंबर शनिवार रोज सकाळी 9 वाजता येथील गुलाम नबी आझाद उर्दू शाळेत करण्यात आले आहे। सदरील स्पर्धेत हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातीलही विद्यार्थी सहभागी होणार असून सदरील स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। नूरी बाबा उर्स निमित्त दरवर्षी मुस्लिम सेवा संघातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे। यावर्षीही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सदरील स्पर्धेत 7वी कक्षा ते 12वी कक्षापर्यंतचे विद्यार्थी सहभागी होत आहेत। सदरील विद्यार्थ्यांचे 2 गट तयार करण्यात आले आहेत। अ गटामध्ये 7वी ते 9वी पर्यंतचे तर ब गटामध्ये 10वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना समावेश आहे। अ गटात वक्तृत्व स्पर्धेत ज्ञान आणि कृती हे खरे शस्त्र आहे, तर ब गटासाठी स्वातंत्र्य बोलू लागलं असतं तर काय म्हणलं असतं हे विषय देण्यात आले आहेत। सदरील कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे असे आवाहन मुस्लिम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शेख आमेर, नाझेमा सय्यद, सचिव मुजीब पठाण, उपाध्यक्ष ऐसान सिद्दीकी, शेख अयूब, सल्लागार ॲडव्होकेट अरशद नाईक, मोहम्मद रफीक, तालुका अध्यक्ष मोहम्मद रफीक, एजाज बागवान, शहराध्यक्ष वसीम पठाण, युवा तालुका अध्यक्ष शारेक रजा, आलिम कुरेशी, शेख रजा, शेख खाजा, जाकेर रजा, जावेद अहमद यांच्यासह मुस्लिम सेवा संघाचे पदाधिकाऱ्यांनी असे आवाहन केले आहे। A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।